सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला असे श्रीमंत होण्याचे गुपित 5 गुपित सांगणार आहे। हे गुपित जर तुम्ही जाणून घेतले तर श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही। कोणते बरे असे ते 5 गुपित आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पहिले श्रीमंत होण्याचा पहिला गुपित, विश्वास करा। रोज विश्वास करा। सकाळी उठल्यापासून अगदी अंथरुणात असाल तेव्हापासून आपण विचार करायचा आहे, विश्वास करायचा आहे स्वतःवर आपण श्रीमंत आहोत। जर आपल्याला खरंच श्रीमंत व्हायचे असेल तर आपल्याला आपले विचार श्रीमंत लोकांप्रमाणे करावे लागतील। आपल्याला स्वतःची राहणी बदलावी लागेल, स्वतःला श्रीमंत समजावं लागेल। विश्वासाची शक्ती खूप मोठी असते, मनाची शक्ती खूप मोठी असते। मनाने विचार करा, प्रत्येक काम तुम्ही यशस्वीच कराल आणि ते काम जर तुम्ही यशस्वी केलं तर आपोआपच तुम्ही श्रीमंत नक्कीच बनाल। म्हणून माणसाचे विचार आणि विचार करण्याची शक्ती जर आपण बदलली, खरंच पॉझिटिव्ह विचार केले तर खरोखर जीवन खरोखर बदलू शकते। विचार बदलले तरच भविष्य बदलेल। स्वतःला गरीब समजणारे नेहमी गरीबच राहतात। म्हणून आजपासून तुम्ही ठरवून घ्या मनाशी की मी श्रीमंत आहे, श्रीमंतच होणार। मी प्रत्येक काम यशस्वीच पार पाडणार। प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल। तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही। दुसरे गुपित, आभार मानायची सवय टाकायची आहे आपल्याला। आभार मानायची सवय टाका। प्रत्येक माणूस देवाकडे मागणी करत असतो, आभार मानायला विसरतो। मागणी करतो पण आभार मानायला विसरतो। आपल्या जीवनात जे काही प्राप्त झाले आहे त्यासाठी देवाचे, निसर्गाचे किंवा ज्या व्यक्ती तुम्हाला प्रत्येक वेळी अडीअडचणीत किंवा प्रत्येक वेळी तुमच्या मदतीस धावून येतात त्यांचे मनापासून आभार मानायला शिका। धन्यवाद देण्याची शक्ती ओळखा। प्रत्येक क्षणी आभार मानायला तयार राहा, कारण पुढेही खूप काही प्राप्त होणार आहे आपल्याला। म्हणून देवाचे, प्रत्येक माणसाचे म्हणजे तुम्हाला मदत करेल आणि जो खरोखर मनापासून तुमची मदत करेल त्या व्यक्तीचे तुम्हाला आभार मानायचे आहे। तिसरे गुपित, ईश्वर, निसर्ग किंवा आकाशाकडून मागावे। ईश्वर, निसर्ग आणि आकाश यांच्याकडे देण्यासाठी खूप काही आहे, परंतु आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त करण्याची आस नसेल तर ती प्राप्त होणार नाही। आपल्या इच्छाशक्तीत किंवा मागणीत इतकी ओढ असली पाहिजे, इच्छापूर्तीसाठी मनात पक्का विश्वास असला पाहिजे, आपली इच्छा स्पष्ट असली पाहिजे। सर्वात आधी एक मनोकामना करावी आणि ती प्राप्त करण्यासाठी थोडीशी वाट बघावी। निश्चित आपली मनोकामना पूर्ण होईल। आपली इच्छा, आपली मनोकामना इतकी प्रबळ बनवा की आपली प्रत्येक इच्छा आपली पूर्ण झाली पाहिजे। नकारात्मक विचार अजिबात करायचे नाही, सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा। प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखीच घडेल। चौथे गुपित, घर वास्तूप्रमाणे परिवर्तित करावे। आपल्या घरात वास्तुशास्त्राप्रमाणे थोडेसे बदल करावे। दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सुवासिक उदबत्ती जाळावी। क्रोध आणि व्यसन सोडून द्यावे। बैठकीत आपल्या कुटुंबाचा प्रसन्न असा एकत्रित फोटो लावावा। देवघरात लक्ष्मीच्या हातून धन वर्षा होत असलेला फोटो, चित्र अवश्य लावावा। पाचवे गुपित, भोजन करताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे। देवघरात दिवा लावताना त्याची वात उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी। त्या दिव्यात दर मंगळवारी किंवा शुक्रवारी 2 लवंग टाकून ठेवाव्या। यामुळे नशीब उजळते, जे नाही नशिबात ते सुद्धा आपल्याला मिळते। घराच्या तिजोरीत तांबा, पितळ, चांदीचे नाणे ठेवावे। तिजोरीत हळदीची गाठ किंवा पिवळ्या कपड्यात बांधून हळदीची गाठ आणि पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्या। एक गाठ घेतली तुम्ही हळदीची आणि एक पिवळी कवडी जरी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवली तरीही चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडून येतील। घरातील वातावरण सुगंधित, प्रसन्न, सकारात्मक असावं। रोज उंबरठ्याची पूजा करावी। महिलांनी तर हा नियम आपल्या घरात अवश्य पाळावा। पुरुषांनी कामानिमित्त बाहेर जात असताना खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे। 750 किंवा 1000च्या नोटांचे बंडल बनवून
ह्या दररोज रात्री झोपण्यापूर्वी पैसे ते मोजून जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे. 10, 50 किंवा 100च्या नोटांचे एक लहानसे बंडल बनवून ठेवा घरात. ते मोडू नका ते पैसे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ते पैसे मोजून आणि जागेवर ठेवून मग झोपावे. असे आपल्याला किमान 43 दिवस करायचे आहे. ते 43 दिवस ते पैसे मोडू नका. नंतर तुम्ही मोडू शकता, पण रोज रात्री हा नित्य नियम बनवा. ते पैसे मोजून आणि मग झोपा. लक्ष्मी मातेचे स्मरण करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. माता लक्ष्मी तुमच्या घरात श्रीमंतीचे योग नक्की आणेल. तर हे होते आज 5 आपले श्रीमंत होण्याचे 5 गुपित. तुम्ही पण हे गुपित जाणून घेतलेच असतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.